तुझ्या तर आता तुम्ही म्हणशीला एवढ्या रात्रीचं मी कुठं चाललो आणि ते पण पज्जूला. तर विषय असं झालता, मी 2 दिवस झालं गावाकडे राहायला गेलो. सकाळी प्रॅक्टिकलला जायचं म्हटल्यावर गावात लवकर बस असते आणि त्यासाठीच मला लवकर उठायला. मग एकटं जाण्यापेक्षा पज्जूला बोलून घेतलो आणि तिच्याबरोबर गेलो डायरेक्ट स्टँडवर. मी यायच्या अगोदर पण इथं स्टँडवर पब्लिक आलेलंच. मग त्यांच्याबरोबर मी पण थांबतो आणि 6:15 बरोबर गाडी येते. मग पज्जूला टाटा बाय बाय करतो आणि डायरेक्ट बसतो गाडी. सकाळी लई लवकर उठलेलो म्हणताना गाडीत जरा झोपून घेतो, कारण की निप्पाने आला अजून लई उशीर. 6:15 गाडीत बसलेलो आणि करेक्ट 7 म्हणजे गाडी निप्पाने येते. मग महाराजांचं दर्शन करतो आणि डायरेक्ट निघतो कॉलेजच्या वाटत. आणि मला वाटतं हे माणूस एवढ्या सकाळी काय काम करतो तर हे बघा कैसे लोक रहते यार यहाँ पर. हे जे कामधंद्यात माझा आढावा नको म्हणताना मी जातो डायरेक्ट कॉलेजवर. मला कॉलेजमध्ये गेल्यावर कळते की पोरं आज कॉलेजला कोण येणार नव्हतं, म्हणताना ऑलिजोल करत डायरेक्ट आत शिरतो लॅबमध्ये. सगळ्या पोरींच्या आत मी एकटा पोरगा प्रॅक्टिकल करायला लागलेलो, म्हणताना जरा भीती वाटायला लागलेली, कारण की काय आलं नसलं तर काय करणार हो. मग जेवढं प्रॅक्टिकल करायचं आहे ते पहिला सगळं क्लिअर केलो आणि कॅल्क्युलेशन करून डायरेक्ट आलो बाहेर. मग एकटा असल्यामुळे तास तर काय केलो नाही, सरळ डायरेक्ट आलो घराकडे. जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट करा, जाता जाता भावाला फॉलो करून टाका.